नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गणितावर आधारित प्रश्न अभ्यासणार आहोत। जवळपासच्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रकारचा प्रश्न विचारला असतो। प्रश्न आहे, सोडवा 64/80 बरोबर m - 3/50। तर m ची किंमत किती, म्हणजे m बरोबर किती। पर्याय 1 आहे 35, पर्याय 2 आहे 49, पर्याय 3 आहे 43 आणि पर्याय 4 आहे 48। तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, 64/80 बरोबर m - 3/50 म्हणजे 64/80 ची किंमत आणि याची किंमत कशी आहे, सारखी आहे। तर मग आपल्याला ह्या m ची किंमत काढायची आहे, m बरोबर किती होईल हे आपल्याला काढावयाचे आहे। तर या प्रकारचे प्रश्न बघा, टीईटी परीक्षा, सीटीईटी परीक्षा, पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC मध्ये पण अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतो। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं? तर आपलं उदाहरण काय दिलेलं आहे? उदाहरण आहे आपलं बघा, 64/80 बरोबर m - 3/50 आहे। तर आपण काय करतो मग, असे जर दिलेले राहिले आपल्याला, असे जर गुणोत्तर दिले राहिले तर आपण काय करतो, यांच्या तिरपा गुणाकार करतो। पण तिरपा गुणाकार केलेच काल 64 × 50, 64 × 50 80 गुणिला m वजा 80 गुणिला m वजा 3, 80 गुणिला m वजा 3 यांचा जर गुणाकार केला तर किती होईल बघा। हे शून्य जे असते लिहून घेऊ, 5/20 शून्य, हातचे 2, 5 × 30 न 2 32, यांचा गुणाकार किती आला 3200 बरोबर। आता बघा काय करायचं, 80 गुणिला m आणि 80 गुणिला 3 करायचं आहे। तर 80 गुणिला m केला किती होईल, 80 m होईल आणि 80 गुणिला 3 केला 8 × 3 = 240। त्यानंतर काय करू आपण, 240 आले तर हे 240 उजव्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला आहे तर आपण यांना डाव्या बाजूला आणू। डाव्या बाजूला काढून आपल्याला m ची किंमत काढायची आहे, म्हणून m ला आपल्याला काय करायचं, एकटा पाडायचा आहे, म्हणून एक एक घटक आपण इकडे आणून कॅल्क्युलेशन करायचे। आता डावीकडे आणल्यानंतर काल बघा, इकडं 3200 अगोदरच आहे आणि 240 इकडे आणल्यानंतर इकडे हे ऋण आहेत आणि इकडं बाजू बदलल्यामुळे काय होईल, ते धन होतील। मग 3200 अधिक 240 बरोबर इकडे उरले का तर 80m उरले। त्यानंतर 3200 अधिक 240 किती होणार, तर 3440 बरोबर 80m। आपल्याला m ची किंमत काढायची आहे। मग आता काय करू, अगोदर आपण 240 डावीकडे आणलाय, आता 80 डावीकडे आणू। आता 80 डावीकडे आणल्यानंतर काय होणार, तर बघा 80 आणि m यामध्ये काय आहे, तर यामध्ये गुणाकार आहे। मग इकडे गुणाकाराचा आहे, बाजू बदलली तर काय होईल, बाजू बदलल्याने गुणाकार असेल तर भागाकार आणि बेरजेच असेल तर वजाबाकी। तर बघा, बाजू बदलली तर काय होईल, जर गुणाकारात असतील दोन संख्या, बाजू बदलली तर भागाकारात येईल आणि भागाकारात असेल तर गुणाकारात येते आणि वजाबाकीत असेल तर बाजू बदलली तर बेरजेत आणि बेरजेत असेल तर बाजू बदलली तर वजाबाकीत। तर मग आपण यांची बाजू बदलतो, मग काय राहणार, तर 3440/80 बरोबर m। मग हा शून्य कटला, हा शून्य कटला, 8 × 344 भागले तर आपल्याला उत्तर किती मिळणार, तर बघा आपण भागून घेऊ, 344 भागिला 8 तर 8×32, मग 34 मधून 32 गेलेले किती 2, हे 4 जे असते घेतले, 8 × 1 = 8, 8 × 2 = 8 × 3 = 24, बाकी शून्य, भागाकार किती आला आपला 43, म्हणून m बरोबर किती आलं 43, म्हणजे पर्याय 3 हा आपला योग्य उत्तर आहे। तर बघा, अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढू शकतो। आपण हे प्रोसिजरनुसार काढलं म्हणून आपल्याला वेळ लागला की आपण समजून सांगितलं, तर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलं, तर अशा प्रकारे आपल्याला जर प्रोसिजर माहीत राहिली तर आपण 1 मिनिटाच्या आत या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, जर 45/75 बरोबर t - 5/15 असेल तर t ची किंमत किती। इथं t ची किंमत किती म्हटलंय, पर्याय 1 आहे 14, पर्याय 2 आहे 12, पर्याय 3 आहे 18 आणि पर्याय 4 आहे 20। तर यापैकी योग्य उत्तर काय असेल, तर अगोदरच्या सारखं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येतो। परंतु बघा, आपल्याला बघायचं गुणोत्तर काय दिलाय,
तर बघा आपल्याला ती संख्या कधी आहे 45/75. आता 45/75. तर बघा या गुणोत्तर आपण संक्षिप्त रूपात मांडू शकतो. संक्षिप्त रूपात मांडल्यास कसं होईल बघा, 15 ने भाग जातो इथं. 15 × 15, 15 × 2 = 30, 15 × 3 = 45 म्हणजे 3 ने भाग जा आणि 15 × 3 = 15 × 4 = 60, 15 × 5 = 75. म्हणजे हा गुणोत्तर काय आहे 3/5, 3/5. आता 3/5 बरोबर t - 5/15. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल आपण जर असं संक्षिप्त रूपात केलं तर. आता काय होणार बघा मग, 3 × 15 बरोबर 5 × t - 5. मग 15 × 1 = 15, 15 × 2 = 30, 15 × 3 = 45 बरोबर 5 × t. तर 5t आणि 5 × 5 = 25 वजा 25. मग 25 आपण इकडे आणलं, बाजू बदलली, इकडे ऋणात इकडे आल्यानंतर डावीकडे आल्यानंतर 2 होईल म्हणून 45 + 25 बरोबर 5t. 45 + 25 किती होतात, तर 45 + 25 होतात 5 × 10 = 0, हातचा 1, 70. 45 + 25 झाले 70 बरोबर 5t. आपल्याला काय करायचं आहे, टीची किंमत काढायची आहे म्हणून 5ला पुन्हा आपण इकडे आणू. आपल्याला टीची किंमत काढायची आहे म्हणून या 5ला काय करू आपण, 5ला डावीकडे आणू. 5ला डावीकडे आणल्यानंतर काय होणार, तर 5ला डावीकडे आणल्यामुळे आपला 5 कसे आहेत इकडे उजवीकडे गुणाकारात आहे, डावीकडे आणल्यामुळे ते काय जातील भागाकारात जातील म्हणून 76/5 बरोबर t. यांचा भागाकार केलं तर आपल्याला टीची किंमत मिळेल. यांचा भागाकार किती येईल 70/5. तर 5 × 1 = 5 उरले 2, मग 5 × 20 म्हणजे कितीने भाग जात आहे 14 ने, म्हणून t बरोबर किती 14. पर्याय 1. पर्याय 1 हा बरोबर उत्तर आहे. तर बघा अगदी कमी वेळेमध्ये आपण एकदा दोनदा हे प्रश्न सोडवलं तर आपल्याला वेळ पण नाही लागणार आणि अगदी कमी वेळेमध्ये आपण या प्रश्नांचे उत्तर काढू शकतो. तर तुम्हाला समजलेलं असेल की अशा प्रकारचा प्रश्न जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारला तर आपण ते कशा प्रकारे सोडवू शकतो. नंतरचा प्रश्न आहे, सोडवा 36/60 बरोबर a - 2/30. तर a बरोबर किती. आपल्याला इथं a ची किंमत काढायची आहे. पर्याय 1 दिलाय 18, पर्याय 2 दिलाय 20, पर्याय 3 दिलाय 22 आणि पर्याय 4 दिलाय 24. तर यापैकी योग्य उत्तर काय असेल, तर आपल्याला इथं a ची किंमत काढायची आहे. तर अगोदरचे जे आपण उदाहरण बघितले आहे अभ्यासलं त्यावरून मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल हे कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.